स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते, आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी। मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती। अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ सीटावरती आहेत। राज्यात मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत। माननीय प्रकाशांना, लक्ष्मणराव हक्के साहेब, बाकीचे सगळे मंडळी, मी आता वेळ जास्त घेत नाही। मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे। 65 ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले, परंतु 1967 ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं। याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। एल्गार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते आहे। भटका विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी 346 जाती आहेत मित्रांनो। आज आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमागे राहण्याची नितांत आवश्यकता आहे। मान्य आहे का तुम्हाला? कुणाकुणाला मान्य आहे? हात वर करा सगळे मीडियावाले मित्रांना। माझी विनंती आहे, ते आमच्यामध्ये भांडण लावून पाहतायत, जरा हात थोडा वेळ वर धरा। ते आमच्यामध्ये भांडण लावून पाहतायत, ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ। कुणाची काय अडचण आहे का? मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये। माधव म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे। सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही, सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही, आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही। कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो, आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय, बाण त्यांच्या हातामध्ये आहे, बाण त्यांच्या हातामध्ये आहे। आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत। तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत, त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच आपलं गणित जुळू शकतं, आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं। काय पिल्लू सोडलं? की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे। धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, तुमचा पाठिंबा आहे, आणि तुमचा बाप तिकडे बसलाय, तो तिकडे विरोध करायला लावतोय। हे कळत नाही का रे धनगरांना? धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता, तुम्ही त्या नादाला लागू नका। धनगरांना 2 भूमिकेत जावं लागणार आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे। आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू। धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे, परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी
ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे, म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल.